बरं, हे लिहिलेलं आहे प्रियाने. प्रियाच्या सगळ्या भावना आहेत या, बरोबर? मी कोणाच्या तरी वतीने लिहिलेलं आहे. हा, प्रियानी वतीने लिहिलं, कोणाच्या तरी वतीने लिहिलं. आता त्याच्यात कळेल तुला. गुड्डी, ओळखलं का मला? अगं मी विजया, तुझी प्रेमळ आई. गुड्डी, खूप दिवस भेट नाही झाली ना आपली, म्हणून विचारलं ओळखलं का. आता तू म्हणशील इतक्या दिवसांनी अचानक कशी काय आठवण झाली ग? तर पत्रास कारण की माझी गुड्डी आता लहान, अल्लड, सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाही. आता माझ्या गुड्डीच्या आयुष्यात एक गोड गुड्डी किंवा गुड्डा येणार आहे. मी तिथे नसले तरी असं समजू नकोस की मी बघत नाही. माझं व्यवस्थित लक्ष आहे तुझ्यावरती. खूप कौतुक वाटतं तुझं. तुझ्या हिमतीवरती बराच मोठा डोलारा उभा केलायस. मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्यास आणि एकदम हिमतीनं त्या पार पाडतीयस. अगदी माझी पोरगी शोधतेस, पण अगदी माझे सगळेच गुण घेतले पाहिजेत असा काही नियम नाहीये. जर हट्टीपणा कमी करशील तर बरं होईल. सतत कॉफी पिणं, मॅगी खाणं, बाहेरचं खाणं हे अजिबात बरोबर नाहीये. आता मी तिथे असते तर फक्त डोळे वटारून बघितलं असतं, मग नसती केली हिम्मत काही अरबट चरबट खाण्याची. आणि काय ग, डॉक्टरांनी पण सांगितलंय ना आराम करायला, तरी सुद्धा घरातली ढीगभर कामं कशाला करतेस? 4 लोक सल्ले देतात, त्यातले प्रेमाचे सल्ले आणि फायद्याचे सल्ले ऐकायला शिक जरा. आता तू म्हणशील अजून पण तू मला ओरडतीयस, पण जीवाभावाच्या माणसांवरती हक्क गाजवण्याची माझी हीच पद्धत आहे ग. काय करू गुड्डी, तुझी गोड बातमी कळल्यावरती इतकी खुश झाले मी म्हणून सांगू. तुझ्या आणि दीदीच्या बाळणपणाचे सगळे क्षण असे डोळ्यासमोर आले. मी आणि तुझे पप्पा आम्ही आमच्या परीनं चांगले आईबाबा होण्याचे प्रयत्न केले. कधी जमलं, कधी नाही जमलं, पण तू मात्र यातून शिकलीस. तुझा आणि चिन्मयचा सगळा प्रवास मी बघते आणि हे मी नक्की सांगू शकते की तुम्ही दोघेही खूप चांगले आई बाबा होणार आहात. आम्ही केलेल्या चुका तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे. गुड्डी, तसं खूप बोलायचं आहे, पण आता इथेच थांबते. आता मी तुझ्याबरोबर तिथे नाही आहे, खरंच सॉरी. पण तुझं बाळ जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा त्याला न विसरता एक गोष्ट सांग, त्याची आजी त्याच्यावरती खूप जास्त प्रेम. तुझी मम्मी. काय सुंदर लिहिलंयस रे. कोणी लिहिलं? पण मीला म्हटलं, मी ह्यांनी हे केलं, पण मी जे लिहिलं ते पण असंच होतं. खूप छान होतं. म्हणजे तेव्हा पण थँक्यू. आणि इथे उभी आहे. हो, इथे आहोत. हे घडतंय सगळं त्याच्यामुळेच, कारण हे होणार की नाही होणार हे माहित नव्हतं. फक्त एक आयडिया होती की असतं डोहाळे जेवण, त्यामुळे मी कधीच ठरवलं होतं की मला काही डोहाळे जेवण नाही करायचं, मी बारसं नाही करणार, मी काही नाही करणार, कारण की कोणीतरी लागतं असं करणार. माझं लग्नही काही आम्ही असं काही हे नव्हतं केलेलं, पण हे ती बघतीये म्हणूनच हे सगळं, किंवा माझी लक्ष्मी आहे, माझं आहे देव आहे जो कोणीतरी आहे, आणि त्यामुळे हे मे बी तुम्हा सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलं. आणि एक्झॅक्टली हे होणं, आणि हे माझ्या देखत तरी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये. म्हणजे मी कुठे बघितलं नाहीये. हे करतोय तर आपली तेच सिरियल का नंबर 1 आहे, तर हे कारण आहे आपण सगळ्या एकमेकींसाठी आहोत. आणि आय डोंट नो, लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल, पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतंय आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर. आणि मी ऑलवेज क्षमा आता कुठे आय डोंट नो गेली, तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं. सुचिता ताई, तुम्ही सगळ्यांनी हे, आणि माणसं आहेत ही एवढी, मला आय एम रिअली ब्लेस्ड. आणि माझं बाळ तर त्याच्याहून जास्त ब्लेस्ड, कारण की तुम्ही पहिलं बाळ असेल ना हे केलंय. तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर अशा छान छान गोष्टी व्हाव्यात आणि आपण त्या सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं. असं आता तर काही झालं तरी आपण दोघी करूया, सगळ्यांचं सगळं करायचं आता इकडे या सेटवर. सो थँक्यू सो मच सगळ्यांना.
नीलच मस्त येते. हो खूप सुंदर लिहिलंय, खूप छान. थँक्यू.